गणेश चतुर्थी निमित्त आज आपण पाहणार आहोत रव्याचे मऊ असे मोदक। हे मोदक चवीला खूप छान लागतात आणि एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी तयार होते। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेते। तेल हलके गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट घालून घेऊया। इथे मी ड्रायफ्रूटचे बारीक बारीक तुकडे करून घातलेले आहेत। हे छान आपण थोडा वेळ फ्राय करून घेऊया। आणि यामध्ये घालून घेऊयात 1 कप रवा। इथे मी जाड रवा घेतलेला आहे, तुम्ही हवं तर बारीक रवाही घालू शकता। आणि हे आपल्याला छान रव्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। रवा परतताना गॅसची फ्लेम एकदम मंद आचेवरच आपल्याला ठेवायची आहे। तुम्ही बघू शकता रव्याचा हलका रंग बदललेला आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा कप साखर घालायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता। आणि आता ही छान आपण साखर रव्यामध्ये मिक्स करून घेऊया। रव्यामध्ये साखर छानपैकी मिक्स झालेली आहे। आता यामध्ये मी घालणार आहे, इथे मी नारळाचं दूध हलकं गरम करून त्यामध्ये मी केसर घालून भिजत ठेवलेलं होतं, ते सर्वात आधी घालून घेते आणि हे मिक्स करून घेऊयात। आणि आता यामध्ये आपल्याला 2 ग्लास नारळाचे दूध घालायचे आहे। दूध टाकल्यानंतर आपल्याला लगेच हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता हा रवा छानपैकी दुधामध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। हे बघा छान आपल्या रव्याने दूध पिलेलं आहे। आणि यामध्ये घालूयात अर्धा चमचा वेलची पावडर आणि हे परत एकदा आपल्याला परतून घ्यायचं आहे। रवा आपला खूप पातळ आहे, हे असं परतूनच आपल्याला थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता एवढं घट्ट केल्यानंतर आपले मोदक बनवायला आपल्याला खूप सोपं जातं। आणि आता हे आपण 5 मिनिटं झाकण ठेवून मंद आचेवर ठेवायचं आहे। 5 मिनिटं झालेली आहेत। इथे मी झाकण खोलून बघते। छान आपला हा मोदकाचा शिरा तयार आहे। आता हा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि थोडासा हलका थंड करून घेऊया। शिरा असा मिक्स करून आपल्याला थोडासा हलका थंड करून घ्यायचा आहे। हे मोदक मी मोल्डमध्ये बनवणार आहे। मोल्डला हलके हलके असे तेल लावून घ्यायचे, म्हणजे आपला रवा ह्याला चिकटून राहत नाही। आणि आता हे मोल्ड आपण बंद करून यामध्ये असा शिऱ्याचा गोळा करून घ्यायचा आणि अशा प्रकारे आपल्याला शिरा यामध्ये दाबायचा आहे। अशा प्रकारे आपले मोदक एकदम सुंदर असे तयार होतात। तुम्ही बघू शकता किती छान असा मोदक हा बसलेला आहे। तुम्ही करून पहा। अशाच प्रकारे आपल्याला सगळे मोदक बनवून घ्यायचे आहेत। हे मी तुम्हाला अजून एक मोदक बनवून दाखवते। सेम तीच प्रोसेस आहे। अशा प्रकारे आपण सर्व प्रसादाचे मोदक तयार केलेले आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि किती छान असे हे मोदक दिसत आहे आणि चवीला सुद्धा हे खूप छान लागतात। तुम्ही हे गणपती बाप्पासाठी मोदक नक्की बनवून पहा आणि रेसिपी माझी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा। लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अम्मू रेसिपीज मराठीला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन पुढच्या रेसिपीमध्ये।
शेवटपर्यंत माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.